अहिल्यानगरकडे वळूया, कारण कोपरगावमध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये राडा झाला। उमेदवारांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याच्या आरोपांवरना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झालेला होता। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। दृश्य आपण अहिल्यानगरची पाहतोय। कोपरगावमध्ये पुन्हा एकदा राडा झालेला आहे। मतदानावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमधील आपण दृश्य बघतोय। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले होते, मात्र तणाव निर्माण झाला होता। ही सगळी परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली। मतदारांवर दबाव टाकल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। काळे आणि कोल्हेंची या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला आहे, त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी राडा झाल्याचं पाहायला मिळाले। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आहेत। सचिन, खरं तर कोल्हे आणि काळे हे राजकीय मोठी प्रतिष्ठित घराणी आहेत। आज नेमकं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले, भाजप आणि राष्ट्रवादीचे। काय नक्की झालं, कसा तणाव होता? खरं तर गोंधळ पाहायला मिळाला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यात ज्यावेळेस मतदान पार पडलेलं आहे याचंही खरं तर राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते कोपरगाव जी निवडणूक झाली त्या ठिकाणी समोर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय की राज्यामध्ये खरं तर जे महायुतीचे पक्ष सत्तेत आहेत तेच पक्ष जे आहेत ते आपल्याला नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये समोरासमोर आलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याच्याच प्रक्रिया खरं तर ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका पार पडत आहेत त्याचाच हा गोंधळ जो आहे तो अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता पहिल्या टप्प्यात। आणि आता आजही जी प्रकार जो घडलेला आहे तो कोपरगावमध्ये त्या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समोरासमोर आले। पोलिसांनी ही या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती हाताळण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे। मात्र या ठिकाणची सध्या परिस्थिती व्यवस्थित असून कुठलाही अनुचित प्रकार त्या ठिकाणी पोलिसांनी घडू दिलेला नाही। मात्र काही वेळेस त्या ठिकाणी मोठा गोंधळ जो आहे तो कोपरगावमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। एकूणच राज्यामध्ये ज्या मतदान प्रक्रिया पार पडलेल्या आहेत त्यामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असेल, हेच समोरासमोर आपल्याला सत्तेतील पक्ष जे आहेत ते पाहायला मिळालेले आहेत आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या स्थानिक लेवलला प्रतिष्ठेच्या असतात आणि त्यामुळं कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळत होते आणि तसाच प्रकार जो आहे तो काहीसा कोपरगावमध्ये झालेला आहे। एकूणच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते समोर आलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। सचिन, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।